नमस्कार. आवाज माझा वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत. वळूयाच्या काही ठळक घडामोडींकडे. ठाणे परिवहन समिती सभापती निवडणुकीत झालेल्या राड्याची दोन्ही घटक पक्षांनी मागितली जनतेची माफी. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षांच्या कार्यालयासमोर जिल्हा परिषद सदस्यांचं ठिय्या आंदोलन आणि उशिरा का होईना जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांना मिळणार बूट आणि बाग. शिवसेनेचे लक्ष ठरलेले आणि राजीनामा देण्यास भाग पाडलेले उपमहापौर मिलिंद पाटणकर यांचा सोमवार सायंकाळपासून ठावठिकाणात सापडत नसल्यानं अनेक तर्कवितर्कांना उधाण आलंय. सोमवारी शिवसेनेचे नेते हे पाटणकर यांना घेऊन भाजपांच्या प्रदेश नेत्यांची भेट घेण्यासाठी गेले होते. तिथून आल्यापासून मंगळवारी रात्रीपर्यंत ठाण्यातील घरी ते परतलेच नाहीत. तसंच त्यांचा मोबाईल देखील स्विच ऑफ आहे. एकीकडे माजी उपमहापौर मिलिंद पाटणकर यांचा सोमवार सायंकाळपासून कोणताही माग लागत नसतानाच भाजपानं मात्र ते पक्षाच्या संपर्कात असल्याचं स्पष्ट केलंय. सोमवारी शिवसेनेला परिवहन समितीचे सभापतीपद गमवावं लागल्यानं शिवसैनिकांनी आपला रोष मिलिंद पाटणकर यांना मारहाण करून प्रदर्शित केला. त्यानंतर त्यांच्याकडून उपमहापौर पदाचा राजीनामा तडकाफडकी घेऊन तो मंजूर देखील करण्यात आला. मात्र पाटणकर यांनी नगरसेवक पदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी करण्यात शिवसेनेऐवजी भाजपचे नगरसेवकच आघाडीवर होते. गटनेते संजय वाघुले यांनी तर संतापाच्या भरात पाटणकर यांना जाहीरपणे मारहाण करत शिवीगाळ देखील केली. एकीकडे नरेंद्र मोदी पंतप्रधानपदी विराजमान व्हावेत यासाठी भाजपाच्या नेत्यांनी कंबर कसली असतानाच ठाण्यात मात्र आऊट घटकेच्या पदावरून युती दुभंगली. त्यामुळे हा सगळा वृत्तांत प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांच्या कानी घालण्यासाठी शिवसेनेचे जिल्हा प्रमुख आमदार एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेचे नेते रवाना झाले. मुंबईतील बैठक आटोपल्यानंतर परतलेल्या पाटणकर यांचा ठावठिकाणा कुणालाच माहीत नाही हे विशेष. शिवसेनेचे नेते याबाबत काहीही बोलण्यास तयार नाहीत. भाजपाचे माजी आमदार संजय केळकर यांचा फोन स्विच ऑफ होता, तर गटनेते संजय वाघुले यांनी ते पक्षाच्या संपर्कात असल्याचं सांगितलंय. मात्र ते नेमके कुठे आहेत ते आपल्यालाही माहीत नसल्याचं त्यांनी सांगितलं. संपूर्ण ठाणेकरांसाठी लाजिरवाणा असलेला परिवहन समिती सभापतीच्या निवडणुकीत झालेला हाणामारीच्या प्रकारानंतर आज आघाडी आणि सेनेच्या नेत्यांनी दिलगिरी व्यक्त करत जनतेची माफी मागितली आहे. माफी मागून झाल्यावर वर्तमानपत्रामध्ये आलेल्या पाटणकरांच्या बातम्यांचं कात्रण करून त्यांचे बॅनर बनवून होर्डिंग्स लावून मिलिंद पाटणकरांचा शिवसेनेनं निषेध व्यक्त केलाय. हे बॅनर मिलिंद पाटणकरांच्या प्रभागामध्येच लावण्यात आले, परंतु जेव्हा प्रसार माध्यमांनी ही बातमी दाखवल्यानंतर सेनेच्या नेत्यांनी आपल्या कार्यकर्त्यांस हे बॅनर उतरवण्यास सांगितले. राजकारण्यांच्या या खेळीला ठाणेकर अक्षरशः वैतागले असून ही खेळी कधी संपणार याचीच वाट ठाणेकर पाहत आहेत. ठाणे महानगरपालिका हद्दीत घर घेताय का? मग ते अनधिकृत तर नाही ना, याची खातरजमा करा. अनधिकृत घर घेणं हा विकणाऱ्यासोबत विकत घेणारा देखील तितकाच दोषी असतो. ठाणे महापालिकेतर्फे जनहितार्थ प्रसारित. समान काम समान वेतनाचा मुद्दा उपस्थित करत आज जिल्हा परिषद सदस्यांनी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सारिका गायकवाड यांच्या कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केलं. यावेळी जिल्हा परिषदेचे सदस्य मोठ्या संख्येनं उपस्थित होते. समान काम समान वेतन झालंच पाहिजे असे नारे देत जिल्हा परिषदेच्या कार्यालयावर जिल्हा परिषदेच्या सदस्यांनी आंदोलन केलं. जिल्हा परिषदेचं जेव्हा काम वाटप झालं तेव्हा त्यामध्ये 27 कोटींचा निधी होता. या निधीतून प्रत्येकी 66 सदस्यांच्या मतदारसंघामध्ये 40 ते 50 लाख रुपयांचा निधी यायला पाहिजे होता. अध्यक्षांनी सुचवलेली कामं 3 कोटी 79 लाखाची होती. उपाध्यक्षांकडील कामात 1 कोटी 68 लाख आहेत आणि उर्वरित सभापती आणि राष्ट्रवादीचे पदाधिकारी यांच्याकडे 1 कोटींची कामं आहेत. एकंदरीतच या सदस्यांना केवळ 3 कोटी कामं सुचवायची होती. मात्र त्यांनी स्वतःचा फायदा बघून ही कामं सुचवली आहेत. अध्यक्षांवर विश्वास टाकून आम्ही ही जबाबदारी त्यांच्यावर सोपवली होती, मात्र त्यांनी आमचा विश्वासघात केला. मतदारसंघामध्ये निधी मिळत नसल्यानं तेथील दलित आदिवासी जनता ही विकासापासून वंचित राहील असंही यावेळी जिल्हा परिषदेच्या सदस्यांकडून सांगण्यात आलं. दरम्यान याबाबत गायकवाड यांनी सांगितलं की जिल्हा परिषद अध्यक्ष म्हणून मला असं वाटतंय की मी समान वाटप केलं आहे. तरीही जर कुठे असमानता झाली असेल
तर पुढच्या महिन्यात व्याजाची जी रक्कम मिळणार आहे त्या रकमेतून आराखडा तयार करून जिल्हा परिषदेसमोर मांडून आपण ती सर्वानुमते मंजूर करून घेऊ. बाबा उद्या फी भरावीच लागणार. पैसे पाठवू कसे? सोपं आहे. TGSB मध्ये खातं आहे. हो आहे. गुड. एटीएम कार्ड आहे. आहे. मग पैसे इथल्या शाखेत टाका आणि त्याला कुठल्याही एटीएम मधनं काढायला सांगा. बँक नेटवर्कच्या कुठल्याही एटीएम मध्ये तुम्ही TJSB चे एटीएम कार्ड वापरू शकता. बाबा पैसे मिळाले. आता बँकिंग इज नो टेन्शन यार. ठाणे परिवहन समिती सभापती पदाच्या निवडणुकीनंतर पालिकेमध्ये झालेली हाणामारी आणि तोडफोड पोलीस आणि पालिकेच्या सुरक्षा रक्षकांसमोरच होऊनही पालिका प्रशासनानं या हल्लेखोरांबाबत डोळेझाक केली आहे. राजकीय दबावापुढे झुकत प्रशासनानं नगरसेवक अथवा नेत्याचं नाव न घेता चक्क अज्ञातांविरुद्धच पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. सोमवारी पालिकेमध्ये परिवहन समितीच्या सभापतीपदाची निवडणूक झाली. या निवडणुकीत भाजपाचे अजय जोशी यांचं मत फुटल्यानं शिवसेनेचे बंडखोर शैलेश भगत निवडून आले. जोशी यांच्या बंडाला मावळते उपमहापौर मिलिंद पाटणकर यांची फूस असल्याचा आरोप करत शिवसैनिकांनी पालिकेतच मारहाण केली. तसंच पालिकेतील फर्निचरची तोडफोड केली. या प्रकरणी पालिका सुरक्षा अधिकाऱ्यानं नौपाडा पोलिसांकडे केलेल्या तक्रारीमध्ये कुणाचंही नाव नाही. पोलिसांनी 7 अज्ञातांविरुद्ध सरकारी मालमत्तेचं नुकसान, जमावबंदी आदेशभंग तसंच कर्मचाऱ्यांची अडवणूक या अन्वये गुन्हे दाखल केले आहेत. वास्तविक सर्व हिंसक प्रकार पोलिसांसमोरच घडले. तरीही ठोस तक्रार करण्यासही प्रशासन कचरत असल्यानं धिंगाणा खेळणारे मोकाटच राहण्याची चिन्ह आहेत. आर्थिक वर्ष संपत आलंय तरीही जिल्हा परिषद शाळांना पॉलिमर बेंचेस आणि शूज मिळालेले नाहीत. लवकरच निवडणुका लागणार असल्यानं आचारसंहिता सुरू झाल्यास सर्व निधी अखर्चित राहील अशी भीती दाखवून खरेदीचे प्रस्ताव नमुने न पाहताच मंजूर करण्यात आलेत. जिल्हा परिषद शाळातील विद्यार्थ्यांना बूट खरेदीसाठी 1 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. या प्रक्रियेमध्ये 3 निविदाकारांनी भाग घेतला. त्यापैकी 2 अपात्र ठरले. त्यामुळे पुन्हा निविदा काढण्यात आली आहे. ही प्रक्रिया वेळखाऊ असून पुढे आचारसंहितेचीही शक्यता आहे. त्याचबरोबर आर्थिक वर्षही संपण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे न्यूनतम दराच्या संस्थेस बूट पुरवठा करण्याच्या खरेदीस सभेनं तातडीनं मंजुरी द्यावी अशी गळ अध्यक्षा सारिका गायकवाड यांनी घातली. तर प्राथमिक शाळांना इको फ्रेंडली पॉलिमर ड्युएल डेस्क पुरवठ्यासाठी शिक्षण विभाग आणि समाज कल्याण विभाग यांच्या संयुक्त प्रयत्नातून 15,41,57,403 रुपयांची तरतूद करण्यात आली होती. निविदा प्रक्रियेनंतर चर्चा आणि वाटाघाटीअंती बी आकारासाठी रुपये 4,203, सी आकारासाठी 4,450 रुपये तर डी आकारासाठी 4,851 रुपये हे विविध पुरवठादारांचे दर कायम करून सभेत ते मंजुरीसाठी ठेवण्यात आले. या दोन्ही विषयांबाबत सत्ताधाऱ्यांनी सभागृहात आचारसंहितेची भीती दाखवत मंजुरीसाठी गळ घातली. यावेळी विरोधी पक्षनेते प्रकाश पाटील, सदस्य संदीप पवार, ज्योती ठाकरे इत्यादींनी वस्तू खरेदी करताना वस्तूचा नमुना सभागृहात दाखवण्याची विनंती केली. अशा प्रकरणात वस्तूची गुणवत्ता कमी दर्जाची असण्याचा धोका असतो अशी भीती विरोधकांनी व्यक्त केली. तर सत्ताधाऱ्यांनी वेळ कमी असल्यानं आधी मंजुरी आणि नंतर नमुना तपासण्याबाबत आग्रह धरला. अखेर दोन्ही प्रस्तावास प्रशासकीय मंजुरी देण्यात आली. आर्थिक वर्ष संपत आलं तरी जिल्हा परिषदेतील शाळेतील मुलांना बेंचेस आणि बूट मिळालेले नाहीत. मात्र उशिरा का होईना आचारसंहितेच्या निमित्तानं विद्यार्थ्यांचं भाग्य फळफळलंय. मात्र या वस्तूंची गुणवत्ता उत्तम आहे की निकृष्ट हे येणारा काळच ठरवणार आहे. शाळेच्या वारंवार दांड्या मारणाऱ्या मुलांवरून उद्भवलेल्या कौटुंबिक भांडणामध्ये मुलांसमोरच पतीनं पत्नीला रॉकेल ओतून पेटवल्याची गंभीर घटना मुंब्रा अमृतनगर इथे घडली आहे. शोभा बसवंत असं पत्नीचं नाव असून ती 74% भाजल्यानं तिच्यावर ठाण्याच्या सिव्हिल रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर आरोपी पती बाळासाहेब पसार आहे. मुंब्रा अमृतनगर येथील आझाद मैदानामध्ये राहणाऱ्या बाळासाहेब बसवंत यांना 18 आणि 16 वर्षीय 2 मुलं आहेत. ही दोन्ही मुलं वारंवार शाळेला दांड्या मारत असल्याची बाब बाळासाहेब यांना शनिवारी मध्यरात्री कामावरून आल्यावर समजली. तेव्हा त्यांनी दोन्ही मुलांना जाब विचारून मारहाण करण्यास सुरुवात केली. तेव्हा पतीनं पत्नीवर रॉकेल ओतून तिला पेटवून दिलं होतं. आजच्या ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा ठाणे परिवहन समिती सभापती निवडणुकीत झालेल्या राड्याची दोन्ही घटक पक्षांनी मागितली जनतेची माफी. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षांच्या कार्यालयासमोर जिल्हा परिषद सदस्यांचं ठिय्या आंदोलन आणि उशिरा का होईना जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांना मिळणार बूट आणि बाग. आपल्या विभागातील काही सूचना अथवा समस्या असल्यास आमच्यापर्यंत जरूर पोहोचवा. आम्ही तुमचा आवाज नागरिकांपर्यंत नक्की पोहोचवू.
आम्हाला संपर्क करण्यासाठी आमचा पत्ता आवाज माझा 103 साईलेक आदर्श नगर समोर कोलवाड रोड ठाणे पश्चिम. आमचा दूरध्वनी क्रमांक 9773503326. तर मग उद्या पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी काही नवीन घडामोडींसह आवाज माझा वृत्तवाहिनीत. तोपर्यंत नमस्कार.